नमस्कार. तर मी आशा, तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्व स्वस्थ असतात, मस्त असतात, मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी हॅपीच राहिलं पाहिजे, आनंदीच राहिलं पाहिजे. कारण कधी आपला आयुष्याचा दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. कारण आता काही कोणाचा काही भरोसा राहिलेला नाही, कधी काय होईल सांगताच येत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदात जगा, हॅपी जगा. तर मी तुम्हाला एक असा प्रसंग सांगणार आहे. मी 7वीला होते, 7वीला असेल तेव्हा. तर तेव्हा काय झालं होतं, माझ्या पाठची बहीण आहे, तर मी घरामध्ये मोठी आहे. त्यानंतर एक भाऊ झाला. तर जेव्हा भाऊच्या वेळेस आई डिलिव्हरीला गेली होती तिच्या माहेरी, इथे जवळ मिरजगावपाशी 5 किलोमीटर. तर माहेरी गेलेली होती आणि मी मोठी असल्यामुळे मी वडिलांपाशीच थांबले होते, कारण वडिलांच्या हाताखाली करण्यासाठी. कारण स्वयंपाक वगैरे सगळं वडील करायचे, मला तर काही येत नव्हतं. तेव्हा मी 7वीला म्हणल्यानंतर लहानच होते आणि तेव्हा काही जमत नव्हतं. वडील स्वयंपाक वगैरे सगळं करायचे. कारण मी शाळेत जात होते, त्यामुळे मला ठेवलं होतं तिथे. तर आमच्या तिथे अशी घटना घडली होती की खूप जण व्यसन करतात. व्यसन सगळेच करतात आजकाल, पण काही जण त्यांची फॅमिली समोर सगळं बघून करतात, किंवा काही जण नुसतं व्यसन करतात, घराकडे अजिबात लक्ष देत नाही. असे भरपूर जण लोक आहेत. तर असं करू नये. आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यावं, बायकोकडे लक्ष द्यावं, घरात काय आहे नाही ते बघावं. तर असं झालं होतं. आमच्या समोरच एक कुटुंब राहत होतं, त्यांची पूर्ण फॅमिली राहत होती. तर त्यांना 3 मुलं होते आणि त्याच्या वहिनी होत्या. इतक्या दिसायला इतक्या सुंदर होत्या, काळ्या सावळ्या होत्या, पण खूप छान होत्या. आणि त्यांचा नवरा जो होता ना, तो रिक्षा चालवायचा, ॲटो चालवायचा. तर त्यांना 3 मुलं होते. तर शाळा जी होती आमची घराच्या पाठीमागच होती, त्यामुळे मग त्या काय करायच्या, आणि जो रोड होता आमच्या घराच्या पाठीमागे तो नगर मनमाड हायवे होता. तर खूप म्हणजे वाहायचा तो रोड जास्त. आणि त्यामुळे मग काय सर्व पालक मुलांना घ्यायला यायचे. आणि तेव्हा मी मराठी शाळेत होते. आमच्या घराच्या पाठीमागे शाळा होती, मराठी शाळा, प्राथमिक शाळा. तर घ्यायला यायचे. तर मग कधी आई जर घ्यायला नाही आली, वडील घ्यायला नाही आले, तर मग त्या जे वहिनी होत्या त्या आम्हाला रोड आहे ते क्रॉस करून द्यायच्या. कारण भीती वाटायची, तेव्हा खूप ॲक्सिडेंट वगैरे खूप व्हायचे, तिथे जास्त गर्दी राहायची. तर एक दिवस म्हणजे मला 7वीला असताना एवढं काही माणसाला समज नव्हती, तर मी घ्यायला कोणी आलं नव्हतं आणि वडिलांनी सांगितलं होतं की त्यांना मुलीला घेऊन या म्हणून. तर मी काय केलं, माझ्या मैत्रिणी संग आली आणि त्या मला बडबड करायला लागल्या, नाही का, तुझ्या वडिलांनी सांगितलं मला आणायला, तू आली नाही. तर मी त्यांना गुरगले, तुम्हाला काय करायचं, तर मी कोणासंग पण येईल असं गुरगलं. तेव्हा काही माणसाची होडबुद्धी असते, एवढी समज नसते माणसाला. तर त्यांनी वडिलांना सांगून दिलं संध्याकाळी. तर वडिलांनी मला बोलवलं. वडील म्हटले, तू त्यांना काय म्हटली. तर वडिलांपुढे आमचा शब्द निघत नव्हता, कारण आम्ही खूप घाबरायचो वडिलांना. तर मी काहीच बोलले नाही, उभं राहिले. पण त्यांनी वहिनींनी सगळं सांगितलं होतं त्यांना की तुमची मुलगी गुरगली. तर आता कोणाला पण राग येणारच, कारण ते आपल्या फायद्यासाठी सांगितलं होतं. तर वडिलांनी अशी कानामागं दिलं ठेवून माझ्यावाल्या. आणि म्हणजे वडील हाणत नव्हते आम्हाला, फक्त बोलायचे, तरी आम्ही घाबरायचो. पण जेव्हा कानफटीत दिली माझ्यावाल्या, तर घरी आले डायरेक्ट झोपून घेतलं मी. डायरेक्ट थंडी ताप वगैरे आला मला. म्हणजे वडील कधी हाणत नव्हते आम्हाला, फक्त ओरडायचे. तर असा तो प्रसंग. तर मग त्या वहिनी आहे, त्यांच्या नवरा बायकोची भांडणं झाली. तर त्यांनी काय केलं, पहिले कसं रॉकेल भेटायचं, त्यांनी जो घरामध्ये रॉकेल होतं ना, तेच अंगावर ओतून घेतलं. आणि सफर होतं पहिले, म्हणजे रात्रीचं 7:30-8 वाजले असेल. मी नेमकी काय करायचे, मी माझे वडील नाईटला जायचे ना, तर मी आत्याच्या घरी झोपायला जायचे रोज संध्याकाळी. तर आत्याजवळच राहिले होते माझे. तर मी चालले होते, तर तेवढं तिथं खूप लोक जमा झाले आणि तिने पेटून घेतलं होतं, नवरा बायकोची भांडणं झाली, पेटून घेतलं. मी तिच्या जवळ गेले, तर इतकी म्हणजे ती भाजलेली होती, अक्षरशः तिच्या अंगाचे असे कातडे निघलेले होते पूर्ण. आपण बटाटे कसे उकडवतो तशी पूर्ण जळलेली होती आणि अशी रडत होती. माझं म्हणजे ते तिची ते कानाची ती रडत होती, अयो अयो अयो, म्हणजे आईचं नाव घेत होती. तर तिचे ते शब्द माझ्या कानात बसले. तर कानात बसले तर अक्षरशः मी 2-3 वर्ष तर खूप घाबरायची, म्हणजे मी घराच्या बाहेरच निघत नव्हते. आणि तो प्रसंग असा मी डोळ्यासमोर बघितला होता. ती अशी माझ्या समोर बसलेली होती आणि पूर्ण जळलेली होती. जळली म्हणजे पूर्ण अशी अंगाची कातडे निघलेली होती. ती पूर्ण 60-65% ती भाजलेली असेल बहुतेक. एवढं काही कळत नव्हतं, पण अंदाजे सांगते मी. तर भाजलेले असेल. तर ते दिवस मी म्हणजे घराच्या बाहेर निघत नव्हते.
आणि आत्याच्या घरी जायचं म्हटलं नाही का, दुकानात जायचं म्हटलं अंधार पडल्यानंतर मी काय करायचे, घरापासून जी पळत सुटायची तर डायरेक्ट दुकानामध्ये स्टॉप घ्यायचे, मध्ये थांबत नव्हते. तर म्हणजे खूप दिवस घाबरायचे मी, असं म्हणजे ती भीती माझ्या मनामध्ये झाली होती. पण असाच प्रसंग मी सुद्धा माझ्या आयुष्यात केला होता की भांडणं झाले होते, म्हणजे मला खूप टेन्शन असायचं. आता माझी कहाणी तर मी पूर्ण, तुम्हाला जर ऐकायची असेल माझ्या आयुष्याची तर मला कमेंट नक्की करा, म्हणजे मी पूर्ण भाग तुम्हाला सांगेल. तर मी पण असंच एक दिवस अंगावर रॉकेल ओतून घेतलं, तर मुलं असे झोपलेले होते आपल्यासमोर. आपण दिवसभर काम करायचं आणि दिवसभर झुलत राहायचं. छोटे मुलं, त्यांचं दिवसभर हागणं मुतणं खाणं पिणं सगळं करायचं. वरून जर आपल्याला टेन्शन असेल तर तो माणूस काय करणार आहे. आणि ड्रिंक वगैरे करणारं म्हणजे मला त्या व्यक्तीला जरी पाहिलं तरी खूप राग यायचा. असं वाटायचं की डायरेक्ट त्याच्या कानफडीत देऊ का त्याचं गळा धरू असं वाटायचं. पण नशिबाने माझ्या पदरामध्ये देवाने तेच टाकलं. तर खूप असे अनुभव आहेत. पण चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू. आणि चुकून जे मी केलं, असा प्रसंग पाहिलेला होता मी लहानपणी, तरीसुद्धा मी तीच वेळ माझ्यावर सुद्धा आलेली होती. आणि मी सुद्धा म्हणजे तसं केलं होतं. खूप टेन्शन आलं होतं मला आणि खूप म्हणजे मानसिक त्रास असायचा मला. म्हणजे हानमार कधी झाली नाही मला आयुष्यामध्ये, तर उगाच खोटं सांगू नये, कुणाला बदनाम करू नये. पण मग मला मानसिक त्रास खूप असायचा. त्या टेन्शनमध्ये मी अंगावर रॉकेल ओतून घेतलं होतं. आणि असे मुलं छोटे होते, झोपलेले होते. तर दुर्दैवाने की मला त्यावेळेस काडीपिटी सापडली नाही. तर नाही तर आज मी तुमच्यासमोर नसते आणि माझ्या मुलांचं काय झालं असतं मी सांगू शकत नाही. तर असं कोणत्याही लेडीजने आत्महत्या करू नये, आपल्या मुलांचा विचार करावा. तर खूप म्हणजे आज त्या वहिनीचे मुलं आहेत, 3 मुलं, तेव्हाच म्हणजे जास्त भाजल्यामुळे त्या देवाघरी गेल्या. त्यांचा 3 मुलं आहेत, त्यांना आजी आजोबा होते, त्यांनी लहानचे मोठं केलं. आणि त्यांचे जे मिस्टर होते त्यांनी दुसरं लग्न केलं. आणि म्हणजे असं कुणाचं गुणावसन राहत नाही. त्यामुळे प्रत्येक माझ्या बहिणीला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन असतं. तर तुम्ही असं चुकीचं पाऊल उचलू नका. आपल्या जे छोटे मुलं असतात त्यांच्याकडे बघा. तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू करू शकता. पण आत्महत्या हा पर्याय नाही आहे. त्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे. देवाने काय असतं, जे नशिबात असतं ते घडणार असतं. त्यामुळे कुणाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. तुम्ही तुमचं स्वतःची काळजी घ्या. कोणापासून आडत नाही. बायको जरी मेली तरी नवरा दुसरं लग्न करून घेतो. त्यामुळे तुम्ही कुणाचंही टेन्शन घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माझ्या लाईफची स्टोरी ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला माझी स्टोरी सांगायला सुरुवात करेन. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या.